हाय एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. हाऊ आर यू ऑल? कसे आहात तुम्ही सर्वजण? जे पण विद्यार्थी आपल्या क्लासला कनेक्ट झाले त्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे. या आधीच्या क्लासमध्ये आपण मॉडेल वर्ब कॅन वर हाऊ कॅन आणि व्हाय कांट आपण अभ्यासले. आज आपण अभ्यासणार आहोत कॅन वरच व्हॉट, वेअर, व्हेन आणि विच हे जे चार वर्ड आहेत WH फॅमिलीचे, हे आज आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला ते लिहून देतो बघा. तर सुरुवातीला आपण अभ्यासू यामध्ये व्हॉट. काय अभ्यासणार आहोत आपण? व्हॉट. त्यानंतर आपण अभ्यासू वेअर. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत व्हेन आणि लास्ट मध्ये आपण अभ्यासू विच. हे चार वर्ड आपण आज अभ्यासणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला मी स्ट्रक्चर लिहून देतो बघा व्हॉट वर. तर व्हॉटचं स्ट्रक्चर बघा या ठिकाणी लिहून देतो. स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. तर सुरुवात WH क्वेश्चन नव्हती. WH क्वेश्चन म्हणजेच काय बघा. WH क्वेश्चन म्हणजे यामधला कोणताही शब्द आपल्याला घ्यायचा आहे. WH फॅमिली मधला व्हॉट घेऊ शकतो आपण, वेअर घेऊ शकतो, व्हेन घेऊ शकतो आणि विच घेऊ शकतो. कोणताही शब्द आपण घेऊ शकतो या ठिकाणी. पण सुरुवात आपण व्हॉट याच्या सेंटेन्स व्हॉटचे जे स्ट्रक्चर आहे त्याचे जे सेंटेन्स आहे त्याच्यापासून आपण करणार आहोत. त्यामुळे आपण या ठिकाणी WH क्वेश्चन कोणता घेणार आहोत? तर व्हॉट घेणार आहोत. तर व्हॉट प्लस व्हॉट नंतर काय घ्यायचं? कॅन. व्हॉट कॅन. What plus can plus subject plus V1 plus object plus question mark. हे झालं आपलं स्ट्रक्चर. दिस इज स्ट्रक्चर. एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. आता याच्यावर आपण फॉर एक्झाम्पल बघू. तर फॉर एक्झाम्पल बघा, याच्यावर सर्वात जास्त बोलले जाणारं स्ट्रक्चर कोणतं माहिती का? व्हॉट कॅन आय डू. व्हॉट कॅन आय डू वर सर्वात जास्त सेंटेन्स बोलले जातात. व्हॉट कॅन आय डू चा अर्थ काय होतो माहिती का? मी काय करू शकतो. व्हॉट कॅन आय डू. ते सेंटेन्स आपण या ठिकाणी घेऊ. पहिलं व्हॉट कॅन आय डू, मी काय करू शकतो. व्हॉट कॅन आय डू. व्हॉट कॅन आय डू चा अर्थ काय होतो? मी काय करू शकतो. व्हॉट कॅन आय डू. आता काय करायचं तुम्हाला? कमीत कमी 10 ते 15 वेळेस म्हणा व्हॉट कॅन आय डू, 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 व्हॉट कॅन आय डू. असं तुम्हाला 10 ते 15 वेळेस म्हणायचं. आता जस्ट व्हिडिओ पॉज करा आणि म्हणा. त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल. व्हॉट कॅन आय डू, व्हॉट कॅन आय डू, व्हॉट कॅन आय डू असं. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू. तर नेक्स्ट एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा तुम्हाला म्हणायचंय किंवा मला म्हणायचंय, तुम्हाला म्हणायचं समजा एखाद्या व्यक्तीला किंवा मी तुझ्यासाठी काय करू शकतो. तर तुम्ही कसं म्हणाल इंग्लिशमध्ये? व्हॉट कॅन आय डू फॉर यू. मी तुझ्यासाठी काय करू शकतो. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये मग? व्हॉट कॅन आय डू फॉर यू. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. मी तुझ्यासाठी काय करू शकतो. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. मी तुझ्यासाठी काय करू शकतो. आता मला असं म्हणायचंय फॉर एक्झाम्पल मी पैसे कमवण्यासाठी काय करू शकतो. मी पैसे कमवण्यासाठी काय करू शकतो. तर मी त्या ठिकाणी कसं म्हणेल तुम्हाला माहिती का? बघा व्हॉट कॅन आय डू फॉर अर्निंग मनी. व्हॉट कॅन आय डू फॉर अर्निंग मनी. मी पैसे कमवण्यासाठी काय करू शकतो. तुम्हाला म्हणायचं असेल तुम्ही सुद्धा समजू शकता व्हॉट कॅन आय डू फॉर अर्निंग मनी. मी पैसे कमवण्यासाठी काय करू शकतो. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार तुम्ही? बघा व्हॉट कॅन आय डू फॉर अर्निंग मनी. अर्निंग मनी. व्हॉट कॅन आय डू फॉर अर्निंग मनी. मी पैसे कमवण्यासाठी काय करू शकतो. तुम्हाला माहिती का? बघा फॉर नंतर कधी पण माहिती का वर्बचा पहिला फॉर्म कधीच येणार नाही. या ठिकाणी काय घेतलंय आपण? अर्निंग. तर या ठिकाणी अर्न कधीच होणार नाही. काय होईल? कधी पण अर्निंगच होईल. फॉर अर्निंग, फॉर अर्निंग, फॉर गोईंग, फॉर कमिंग अशा पद्धतीने वर्बचा चौथा फॉर्म लागेल. आता वर्बचा चौथा फॉर्म म्हणजे कसं बघा तुम्हाला सांगतो उदाहरणावरून. फॉर एक्झाम्पल गो आहे. तर गोचा अर्थ काय होतो? गो म्हणजे जा. बरोबर आहे. याला ज्या वेळेस प्लस ING लागते, काय लागते? ING. त्यावेळेस काय होते माहिती का? गोईंग. काय होते? गोईंग. गोईंगचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला? गोईंग म्हणजे जाणे. गो म्हणजे जा आणि गोईंग म्हणजे जाणे. तर हा काय व्हीचा वर्बचा चौथा फॉर्म आहे. याला म्हणतात V4. तसंच V4 मध्ये का फॉर नंतर मध्ये कधी पण काय लागेल? V4च लागेल. अर्निंग, अर्नचा काय होईल? अर्निंग. गोचा काय होईल? गोईंग. कमचा काय होईल? कमिंग. अशा पद्धतीने. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण या ठिकाणी. आता मला म्हणायचंय मला म्हणायचंय किंवा तुम्हाला म्हणायचंय किंवा मला म्हणायचंय मी श्रीमंत होण्यासाठी काय करू शकतो. मी श्रीमंत होण्यासाठी काय करू शकतो. तर मी कसं म्हणेल त्या ठिकाणी माहिती का? बघा व्हॉट कॅन आय डू. व्हॉट कॅन आय डू फॉर बीइंग रिच. बीइंग रिच. मी श्रीमंत होण्यासाठी काय करू शकतो. व्हॉट कॅन आय डू फॉर बीइंग रिच. मी श्रीमंत होण्यासाठी काय करू शकतो. आता मला असं म्हणायचंय किंवा मी यशस्वी होण्यासाठी काय करू शकतो. यशस्वी म्हणजे काय? सक्सेसफुल. सक्सेसफुल म्हणजेच यशस्वी. यशस्वी होण्यासाठी मी काय करू शकतो. तर कसं म्हणायचं त्या ठिकाणी तुम्ही माहिती का? तुम्हाला म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं? व्हॉट कॅन आय डू फॉर बीइंग सक्सेसफुल. मी सक्सेसफुल होण्यासाठी काय करू शकतो. सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. व्हॉट कॅन आय do? What can I do for
being successful, being successful. मी यशस्वी होण्यासाठी काय करू शकतो? व्हॉट कॅन आय डू फॉर बिंग सक्सेसफुल? मी तिला कन्व्हिन्स म्हणजे काय? पटवून देणे. मी तिला पटवून देण्यासाठी काय करू शकतो? किंवा मी तुला पटवून देण्यासाठी काय करू शकतो? मला सांग बरं बाबा, मी तुला पटवून देण्यासाठी काय करू शकतो? तर कसं म्हणतात त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये तुम्ही व्हॉट कॅन आय डू फॉर कन्व्हिन्सिंग यू? मी तुला पटवून देण्यासाठी काय करू शकतो? व्हॉट कॅन आय डू फॉर कन्व्हिन्सिंग यू? तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, व्हॉट कॅन आय डू फॉर कन्व्हिन्सिंग यू? कन्व्हिन्सिंग यू. कन्व्हिन्सिंग म्हणजे काय? पटवून देणे. मी तुला पटवून देण्यासाठी काय करू शकतो? व्हॉट कॅन आय डू फॉर कन्व्हिन्सिंग यू? मी तुला पटवून देण्यासाठी काय करू शकतो? अशा पद्धतीने काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघू. इकडून बघू. आज आपल्याला खूप सारे एक्झाम्पल्स बघायचे. आता बघा, मला असं म्हणायचंय, मी तुला समजून घेण्यासाठी काय करू शकतो? मला सांगतो की मी तुला समजून घेण्यासाठी काय करू शकतो? आपण कधी कधी म्हणू शकतो आणि आपल्याला म्हणायची वेळ येते कधी कधी की बुवा एखादा व्यक्ती समजून घेतच नसेल, तर मग मी काय करू शकतो? मला सांग, मी काय करू शकतो तुला समजून घेण्यासाठी? तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? मी काय करू शकतो तुला समजून घेण्यासाठी? तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, व्हॉट कॅन आय डू? काय म्हणायचं? व्हॉट कॅन आय डू? आता या ठिकाणी फॉर येणार, काय माहिती? टू येईल. व्हॉट कॅन आय डू टू अंडरस्टँड यू? अंडरस्टँड यू. मी तुला समजून घेण्यासाठी काय करू शकतो? व्हॉट कॅन आय डू टू अंडरस्टँड यू? मी तुला समजून घेण्यासाठी काय करू शकतो? अशा पद्धतीने. आता आपण काय करू माहिती का? आता फेअरवर काही एक्झाम्पल बघू आपण. आता व्हॉटवर बस झालं एवढे एक्झाम्पल, ठीक आहे. तर आपण फेअरवर आता एक्झाम्पल बघू या ठिकाणी. आता बघा, फेअर घेऊ आपण. तर फेअरचं स्ट्रक्चर पण हेच असेल, फक्त काय चेंजेस होईल माहिती का? या ठिकाणी व्हॉटच्या ऐवजी काही फेअर येईल. तर मी स्ट्रक्चर काही या ठिकाणी लिहित नाही, फक्त फेअर लिहितो. तुम्हाला व्हॉटचा अर्थ माहिती? व्हॉट म्हणजे काय आणि फेअरचा अर्थ काय होतो? वेअर म्हणजे कोठे. आता आपण फेअर बघत आहोत. काय? फेअरचा अर्थ काय होतो? कोठे. फेअर म्हणजे कोठे. लक्षात राहील ना तुमच्या? फेअरचा अर्थ होतो कोठे. आता याच्यावर आपण एक्झाम्पल बघू. पहिलं एक्झाम्पल बघा, मला असं म्हणायचं आपण कोठे भेटू शकतो? तुम्ही आणि मी आपण कोठे भेटू शकतो? आता मला असं म्हणायचंय आपण कोठे भेटू शकतो, तर आपण कसं म्हणणार किंवा तुम्ही कसं म्हणणार की आपण कोठे भेटू शकतो? सर मग सांगा बरं, आपण कोठे भेटू शकतो? तर तुम्ही काय म्हणायचं माहिती त्या ठिकाणी? वेअर कॅन वी मीट? वेअर कॅन वी मीट? आपण कोठे भेटू शकतो? वेअर कॅन वी मीट? वेअर कॅन वी मीट? वेअर कॅन वी मीट? आपण कोठे भेटू शकतो? अशा पद्धतीने. याचा अर्थ काय होतो? आपण कोठे भेटू शकतो? वेअर कॅन वी मीट? आता मला असं म्हणायचं, फॉर एक्झाम्पल आपण मित्रच आहोत, ठीक आहे. आपण सर्व मित्र आहोत, तर आपण सर्व मित्र कोठे भेटू शकतो? आपण सर्व मित्र कोठे भेटू शकतो? तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये माहिती का त्या ठिकाणी मी? तर बघा, किंवा तुम्हाला म्हणायचं असेल की आपण सर्व मित्र कुठे भेटू शकतो, तर तुम्ही कसं म्हणू शकता? वेअर कॅन वी मीट ऑल फ्रेंड्स? आपण सर्व मित्र कुठे भेटू शकतो? वेअर कॅन वी मीट? वेअर कॅन वी मीट ऑल फ्रेंड्स? आपण सर्व मित्र कुठे भेटू शकतो? वेअर कॅन वी मीट ऑल फ्रेंड्स? आपण सर्व मित्र कुठे भेटू शकतो? आता फॉर एक्झाम्पल बघा, माहिती का, भारत आणि पाकिस्तानची मॅच चालू आहे, ठीक आहे. भारत आणि पाकिस्तानची आज लाईव्ह मॅच चालू आहे. तर मला ती पाहिजे, तर मग मी एखाद्याला विचारेल की भारत पाकिस्तानची लाईव्ह मॅच चालू आहे, ती मी कुठे पाहू शकतो? भारत पाकिस्तानची लाईव्ह मॅच मी कुठे पाहू शकतो? तर मी इंग्लिशमध्ये कसं म्हणणार त्या ठिकाणी बघा, त्याला कसं म्हणेल मी? वेअर कॅन आय वॉच? वेअर कॅन आय वॉच? वेअर कॅन आय वॉच भारत पाकिस्तान मॅच ना, तर वेअर कॅन आय वॉच इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच लाईव्ह? भारत पाकिस्तानची लाईव्ह मॅच मी कुठे पाहू शकतो? अशा पद्धतीने. तर बघा, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं की तू कुठे जाऊ शकतो? तर मी कसं म्हणाल त्या ठिकाणी? वेअर कॅन यू गो? तू कुठे जाऊ शकतो? मला नको विचारायचं, तू कुठे जाऊ शकतो बाबा? वेअर कॅन यू गो? तू कुठे जाऊ शकतो? तर कसं म्हणेल मी इंग्लिशमध्ये? वेअर कॅन यू गो? तू कुठेही जाऊ शकतो. आता मला असं म्हणायचं, फॉर एक्झाम्पल मला काय म्हणायचं? मी कुठेही राहू शकतो. आपण माहिती काय, ते बाहेर ठिकाणी जायचं असलं घरच्यांना म्हणतो मी कुठेही राहू शकतो, मला काही टेन्शन घेऊ नको तू, मी कुठेही राहू शकतो. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण त्याला? वेअर कॅन आय स्टे? मी कुठेही राहू शकतो. वेअर काय म्हणाल आपण इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी? मग वेअर कॅन आय स्टे म्हणजे राहणे. वेअर कॅन आय स्टे? मी कुठेही राहू शकतो, अशा पद्धतीने. आता आपण माहिती का व्हेन आणि विच वर काही एक्झाम्पल्स बघू. तर या ठिकाणी बघू आपण ते एक्झाम्पल्स. याला करून टाकतो मी, ठीक आहे. याला लिहून घ्यायचं तुम्ही या सर्व सेंटेन्सला.
मला तुम्हाला एक विचारायचं यार, तुम्ही प्रॅक्टिस करताय ना? पण बघा, प्रॅक्टिस करत राहायचं, कारण प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे या जगामध्ये. जर इंग्लिश शिकायचे असेल कोणालाही, तर तो कसा शिकू शकतो माहिती का? प्रॅक्टिस करूनच. विदाउट प्रॅक्टिस इज नॉट इझी. बिना प्रॅक्टिसचं ते काही शक्य नाहीये, ते काही सोपं नाहीये. आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला माझा मुद्दा समजतोय? आर यू गेटिंग माय पॉइंट? गॉट इट? बघा, जो प्रॅक्टिस करेल तोच इंग्लिश बोलेल, अदरवाइज इंग्लिश बोलणं एवढा सोपा खेळ नाहीये. आणि ज्या पद्धतीने मी इंग्लिश शिकवताय ना, त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर देतोय छोटे छोटे, त्या पद्धतीने इंग्लिश शिकणं खूप सोपं आहे, अत्यंत सोपं. असं कोणीही तुम्हाला युट्यूबवर, अख्ख्या युट्यूबवर कोणीही तुम्हाला शिकवणार नाही ज्या पद्धतीने मी सांगतोय ना तुम्हाला, त्या पद्धतीने. तर बघा, आता आपण अभ्यासू व्हेन. आता आपण व्हॉट आणि फेअर अभ्यासला, आता आपण अभ्यासू व्हेन आणि विच. व्हेन आणि विचचा जास्त यूज केला नाही व्यवहारामध्ये. याच्यावर आपण 2-3 एक्झाम्पल, याच्यावर 2-3 बघू, याच्यावर 2-3 एक्झाम्पल बघू, आणि नेक्स्ट मग हा क्लास संपवून घेऊ. ठीक आहे? तर बघा, व्हेनवर बघू. व्हेनवर काही एक्झाम्पल बघू आपण. तर व्हेनचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? व्हेन म्हणजे कधी. व्हेनचा अर्थ काय होतो? व्हेन म्हणजे कधी. आता मला असं म्हणायचंय बघा, फॉर एक्झाम्पल, मी तुला कधी कॉल करू शकतो? मी तुला कधी कॉल करू शकतो? एखादी गर्लफ्रेंड असेल तुमची, किंवा तुम्हाला एखादी गर्लफ्रेंड असेल, कोणी असेल, तर म्हणू शकता तिला की मी तुला कधी कॉल करू शकतो? मला सांग, मी तुला कधी कॉल करू शकतो? टेल मी म्हणजे मला सांग. मी तुला कधी कॉल करू शकतो? व्हेन आय कॉल यू. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये मग? व्हेन कॅन आय कॉल यू. मी तुला कधी कॉल करू शकतो? इंग्लिशमध्ये कसं म्हणणार तुम्ही? व्हेन कॅन आय कॉल यू. 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 मी तुला कधी कॉल करू शकतो? फॉर एक्झाम्पल, मला म्हणायचंय मी तुला कधी भेटू शकतो? मी तुला कधी भेटू शकतो? तर कसं म्हणणार? व्हेन कॅन यू मीट. व्हेन कॅन आय मीट यू. मी तुला कधी भेटू शकतो? व्हेन कॅन आय मीट यू. मी तुला कधी भेटू शकतो? आपण कधी भेटू शकतो? आता मला म्हणायचं आपण कधी भेटू शकतो, तर कसं म्हणणार या ठिकाणी आपण? बघा, व्हेन कॅन वी मीट. व्हेन कॅन वी मीट. आपण कधी भेटू शकतो? याचा अर्थ काय होतो? आपण कधी भेटू शकतो? आपण कधी बोलू शकतो? आपण कधी बोलू शकतो? आता मला म्हणायचंय आपण कधी बोलू शकतो, किंवा मला असं म्हणायचंय मी तुझ्यासोबत कधी बोलू शकतो? मी तुझ्यासोबत कधी बोलू शकतो? तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? बघा कसं म्हणायचं, मी तुझ्यासोबत कधी बोलू शकतो? तर बघा, व्हेन कॅन आय टॉक टू यू. व्हेन कॅन आय टॉक टू यू. टॉक टू यू. मी तुझ्याशी कधी बोलू शकतो? अशा पद्धतीने सेंटेन्स क्रिएट करायचे. आता आपण विच वर बघू 1-2 सेंटेन्स. तर बघा, विच. कारण माहिती का, विच वर जास्त बोलताय, व्यवहारामध्ये जास्त आपण बोलत नाही सहजा. व्हॉट, हाऊ, वाय वर जास्त बोलले जातात एक्झाम्पल. म्हणजे जास्त आपण सेंटेन्स बोलतो. ते कोणत्या याच्यावर बोलतो? कोणत्या वर्डवर बोलतो आपण? तर हाऊ, व्हॉट आणि व्हाय वर आपण जास्त बोलतो. फॉर एक्झाम्पल, हाऊ कॅन आय हेल्प यू. हाऊ कॅन आय हेल्प यू. मी तुझी कशी मदत करू शकतो? अशा पद्धतीने जे हाऊ वर आहे ते बोलतो आपण. पुन्हा व्हाय वर कसं बोलणार आपण? व्हाय कांट आय गो टू आउटसाइड. मी बाहेर का नाही जाऊ शकत? याचा अर्थ काय? व्हाय कांट आय गो आउटसाइड. मी बाहेर का नाही जाऊ शकत? अशा पद्धतीने व्हाय वर आणि हाऊ वर, व्हॉट वर खूप सारे एक्झाम्पल्स आपण बोलतो व्यवहारामध्ये. ठीक आहे? आता बघा, विच वर. विचचा अर्थ काय तुम्हाला? ते विच म्हणजे कोणते. विचचा अर्थ काय होतो? कोणते. विच म्हणजे कोणते. तर बघा, विच वर आपण पहिले एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी आपण समजा असं मला काय म्हणायचंय, किंवा मला असं म्हणायचंय मी कोणतं पुस्तक वाचू शकतो? मी कोणतं पुस्तक वाचू शकतो? मला सांग, मी कोणतं पुस्तक वाचू शकतो? तर मी कसं म्हणणार माहिती का? विच कॅन आय रीड बुक. मी कोणतं पुस्तक वाचू शकतो? याचा अर्थ काय? तुम्ही कोणतं पुस्तक वाचू शकतो? विच कॅन आय रीड बुक. आणि प्रत्येक एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचं आता, किंवा तुम्हाला म्हणायचंय, किंवा मी कोणता निबंध लिहू शकतो? आता जर मॉडर्न म्हण, मी कोणता निबंध लिहू शकतो? याचे दोन अर्थ निघतात. हे जे आपण जे सेंटेन्स शिकतोय ना, याचे 2 अर्थ निघतात. एक कशा माहिती का? बघा, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक उदाहरण देतो की मी आजारी आहे. तर मी आजारी आहे. आपण जरा स्लो कधी म्हटलं आपण मी आजारी आहे, तर याचा अर्थ काय होतो? मी आजारी आहे खरंच. आणि जर मी असं म्हटलं मी आजारी आहे, तर याचा काय होतो? प्रश्न होता, मी आजारी आहे. तुला असं वाटतं का मी आजारी आहे? बघा, असं 2 अर्थ निघतात. हे जेवढे पण आपण सेंटेन्स करतो, प्रत्येक सेंटेन्सचे किती 2 अर्थ निघतात.
फक्त तुमच्या बोलण्याची पद्धत आहे, तुम्ही कसं बोलता. ठीक आहे, तुम्ही जर दमान बोलता तर त्याचा उच्चार त्याचा अर्थ अलग होतो. जर तुम्ही स्पीडने बोलता, मोठ्याने बोलता, त्याचा अर्थ अलग होतो. आता बघा नेक्स्ट सेंटेन्स. आता मला फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे की मी कोणता एसे लिहू शकतो, मी कोणता एसे लिहू शकतो. तर मी कसं म्हणणार, विच कॅन आय राईट एसे. विच कॅन आय राईट एसे, मी कोणता निबंध लिहू शकतो. विच कॅन आय राईट एसे, मी कोणता निबंध लिहू शकतो. अशा पद्धतीने सेंटेन्स क्रिएट करायचे तुम्हाला. सर्वात जास्त व्हॉट वर जास्त प्रॅक्टिस करा, हाऊ वर प्रॅक्टिस करा आणि फाय वर प्रॅक्टिस करा. कारण हे जे ना व्यवहारामध्ये खूप सारे सेंटेन्स आपण बोलतो, बरेचसे एक्झाम्पल्स आपण बोलतो. बाकी सर्व सेंटेन्स लिहून घ्या, प्रॅक्टिस करत राहा. नेहमी सांगतो मी तुम्हाला, प्रॅक्टिस करत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहे. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.